नमस्कार, मी प्रवीण पाटील. आपण पाहत आहात लाईव्ह ट्रेंड न्यूज. आपल्याला माहिती आहे, जे साहित्य संमेलन चालू आहे ग्रंथनगरीमध्ये, आज आपल्या जिल्ह्याच्या ज्या खासदार आहेत स्मिताताई वाघ यांनी ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली. या कार्यक्रमाच्या संमेलनाच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. आता आपण अथर्व पब्लिकेशन युवराज माळी यांच्या अहिराणी पुस्तकांच्या स्टॉलवर आहोत. आता आपण ताईंशी संवाद साधणार आहोत. त्यांनी संमेलनाचा कसा अनुभव होता. ताई नमस्कार, लाईव्ह ट्रेंडमध्ये स्वागत आहे. आपल्या अहिराणी पुस्तकांचा जो गजर आहे, अहिराणीचा गजर आहे खानदेशाचा, तो या साहित्य संमेलनात होत आहे, जो 72 वर्षानंतर होते. काय भावना आहेत? एक जळगावकर आणि खानदेशवासीय म्हणून मला याचा अतिशय आनंद आहे की माझी अहिराणी दिल्लीपर्यंत पोहोचलेली आहे. आणि मला असं वाटतं की एवढ्या वर्षानंतर दिल्लीत हे जे काही अधिवेशन होतं आमचं मराठी साहित्य संमेलनाचं, ते आमच्या जळगावकरांच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. कालचा जो काही प्रोग्राम झाला तो न भूतो न भविष्यती आणि अतिशय उच्च प्रतीचे भाषणं त्या ठिकाणी जी झाली, आत्ताही अंगावर रोमांच उठतात अशा प्रकारचं हे साहित्य संमेलन आहे. आणि त्यात जळगावचा आमचा अथर्व पब्लिकेशनचा हा जो स्टॉल आहे, याच्यात सगळ्या अहिराणीची आमची सगळी पुस्तकं आहे. आमच्या बहिणाई अहिराणीच्या माध्यमातून दिल्लीपर्यंत आलेल्या आहेत. त्यामुळे अहिराणी किती गोड आहे हे माझ्या इतकं कोणीच ओळखू शकत नाही, कारण ही आमची मातृभाषा आहे. आणि या मातृभाषेतलं साहित्य लोकांसाठी आज आम्ही तिथपर्यंत पोचवतो आहे, याचा एक वेगळा आनंद ह्या ठिकाणी आहे. माझी माय म्हणजे सरस्वती असं म्हणणारी आमची बहिणाई आणि तिचं हे गोड असं साहित्य लोकांच्यापर्यंत पोचतं आहे, याचा खूप आनंद आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करते. आपल्या बहिणाबाईंचं नाव या इथल्या मुख्य सभामंडपाला दिलं आहे. हा दिल्लीमध्ये कुठेतरी बहिणाबाईंचा सन्मान आहे असं. बहिणाईने अगदी हलक्या फुलक्या भाषेत जीवनाचं तत्त्व आणि सार लोकांपर्यंत पोचलं आहे, की जिला लिहिता वाचता येत नव्हतं, पण तिच्या मुखातनं निघालेले एक एक शब्द आणि एक शब्द हा काळजाला भिडणार आहे आणि जीवन कसं जगावं याचं ज्ञान देणार आहे. आणि ती बहिणाई आज आमच्या या ठिकाणी दिल्लीतल्या साहित्य संमेलनामध्ये त्यांच्या एका दालनाला नाव दिलं जातं, हे आमच्या सगळ्यांसाठी ऊर भरून, आनंदाने ऊर भरून यावा असा हा प्रसंग आहे. धन्यवाद ताई. तर ह्या होत्या जळगावच्या भाजपाच्या खासदार स्मिताताई वाघ, ज्यांनी सांगितलं की दिल्लीमध्ये असेल, जे बहिणाबाईंचं मुख्य प्रदर्शनाला नाव दिलेलं असेल, किंवा युवराज माळींचा हा जो स्टॉल असेल, या स्टॉलला दिलेलं नाव म्हणजे जे पुस्तकं आहेत, हा बहिणाबाईंचा कुठेतरी दिल्लीमध्ये राजधानीमध्ये सन्मान होतो आहे. आणि हे खानदेशवासियांच्या दृष्टीने ही खूप अभिमानास्पद बाब आहे. मी प्रवीण पाटील, कॅमेरा पर्सन फरजाद सय्यदसह, ग्रंथनगरी, छत्रपती शिवाजी साहित्य नगरी, तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली.